नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या मागे बघू शकता हे आहे महादेव मंदिर. तर मंदिर छोटंसं आहे पण सुंदर आहे. तर आपण त्याचा व्हिडिओ काढणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा आहे समोरची बाजू मंदिराची. तर आता आपण जाऊया आतमध्ये. हे आहे महादेव मंदिर. तर सुरुवातीला वरती जाताना आपल्याला इकडं पायऱ्या दिसतात. त्यातून आत आल्यानंतर समोर आपल्याला सभागृह दिसते. सभागृहाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे बांधकाम दिसते पहा. आणि इकडं संत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा दिसते. त्याचबरोबर समोर आल्यानंतर इथं आपल्याला छोटा नंदी दिसतोय. तर समोर आल्यानंतर इकडं आपल्याला हा नंदी दिसतोय. तर या शिल्पावरून आपल्याला कळते की हे मंदिर किती पुरातन असावं. पूर्णपणे इकडं पायाची झीज झालेली दिसते आपल्याला. यावरून आपल्याला समजतं की इकडं हे मंदिर किती पुरातन असावं. समोर आल्यानंतर इकडं या भिंती दिसतात. ह्या पण जुन्या पद्धतीच्या आहेत. आणि हा जो हॉल आहे हा नंतर बांधलेला असावा. तर मी आहे सभागृहामध्ये आणि माझ्या समोर आता आहे इकडं मुख्य गृह, गाभारा जो म्हणतो आपण तो. तर हे आहे गाभाऱ्याचा दरवाजा. हा आहे गाभाऱ्याचा दरवाजा. दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला इथं शिवपिंड दिसते. आतमध्ये पुरातन मूर्ती दिसत आहेत. आणि वरती छोटा कळस आहे मंदिराचा. मुख्य मंदिर इतकंच असावं. आणि हा दरवाजाही नंतर केलेला असावा. आणि मुख्य दरवाजा कदाचित हा असावा. तर हे छोटंसं असं गर्भगृह आहे. आणि आतमध्ये इथं शिवपिंड दिसते आपल्याला. समोरच आपल्याला इकडे गणेशाची मूर्ती दिसते. ही मूर्ती पण पुरातनच आहे कारण त्या मूर्तीची प्रचंड झीज झालेली दिसते. आता मी येतोय बाहेरच्या बाजूला. बाहेरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इकडं विरझळी दिसतात. विरझळी म्हणजे यावरती दगडात कोरलेल्या ज्या कोरीव काम केलेलं असतं त्याला आपण विरझळ बोलतो. तर यावरती आपल्याला इकडे काही शिल्प दिसत आहेत. याची आता प्रचंड झीज झालेली आहे. पण या शिल्पावरून आपल्याला या कोणत्या काळातील आहेत किंवा कोणी केल्या असावेत, कुठल्या स्थापत्य रचनेची कलाकृती आहे हे आपल्याला या नक्षीकामावरून कळतं. तर हे ह्या जिरवळी ज्या आहेत म्हणजे हे जी शिल्पं आहेत यावरून आपल्याला त्या मंदिराचा काळ लक्षात यायला मदत होते. तर या गावकऱ्यांनी इकडे जतन करून ठेवलेले आहेत पहा, बघू शकताय तुम्ही. जे आपल्याला अवशेष सापडले आहेत तिथल्या लोकांना ते त्यांनी इकडं जतन करून ठेवलेले आहेत. इकडे बघू शकताय शिल्पांची पूर्ण झीज झालेली आहे. आणि पूर्ण हे एकाच दगडामध्ये असे केलेले आहेत. आणि त्याचे काही भाग आपल्याला इकडे बघायला मिळतात. तर या पुरातन मंदिरांचं हे एक वैशिष्ट्य असतं की आपल्याला जुना इतिहास समजायला मदत होते. तर हा होता महादेव मंदिर या मंदिराचा व्हिडिओ. आता आपण बाहेरच्या बाजूला जाऊन या मंदिराचा कळस पाहूया. आता मी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आले आणि आता आपल्याला बघायचं कळस. तर
ही आहे मंदिराची मुख्य बाजू. मुख्यद्वार या बाजूला होतं, पण या बाजूला इकडे बांधकाम करून हे नवीन बांधलेलं आहे. मंदिराचं जीर्णोद्धार या बाजूला केलेलं आहे, पण मुख्य मंदिर हे असावं, कारण ह्याचं बांधकाम पाषाणात केलेलं दिसतंय आपल्याला. आणि आहे मंदिराचा छोटासा कळस. तर हा होता आजचा शूट. हा शूट तुम्हाला कसा आवडला ते मला नक्की कळवा. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.